बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय. तो सुविचार व विचार पूर्ण ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, दुसऱ्याचे वाईट सोचणाऱ्या माणसाच्या मनात वाईट व्यक्ती विचार येत असतात आणि ते वाईट व्यक्ती विचार त्याचं आणि समाजात सुद्धा भलं करू शकत नाहीत. बांधवांनो, उदाहरणार्थ एका गावामध्ये एक माणूस होता. त्याला त्याच्या याच्यामधलं एरियामधलं आणि भावकीमधला कोणी वर गेलं त्याला खपत नसे, म्हणून तो वाईट व्यक्ती विचार मानतानाचा की याचं भलं होऊ नये, माझंच चांगलं व्हावं, माझ्याच विषयीचं हे व्हावं, चढवळी कोणाच जाऊन त्याला वाटत आहे की मलाच सर्व काही असावं, मान सन्मान असावं, माझंच कोण हे करू नये, असं तो विचार मत आणायचा आणि हे करायचा. समाजात सुद्धा हे वागवायचा की बाबा पुढे कोणीच जाऊ नये, असं तो वाईट व्यक्ती विचार आणायचा. दुसऱ्याविषयी, स्वतःविषयी, म्हणजे स्वतःविषयी कसे तर आपण पुढे कसं जावं, दुसऱ्याला मार्ग कसं जावं, असे वेगवेगळे विचार मत आणायचा. आणि वेगवेगळे विचार आणल्यामुळं त्याला भरपूर असं टेन्शन यायचं. जर एखादा पुढे गेला त्याच्यापेक्षा त्याला भरपूर असं टेन्शन यायचं आणि एखादा मागं आला, मागं खेळ जर झाला समजा तर हे करायचा, त्याला आनंद व्हायचा. ते असा आनंद उत्सवात कधी वाईट व्यक्ती विचाराच्या मनात आणल्यामुळं त्याला या टेन्शन पायी पॅरालिस झाला आणि पॅरालिस झाल्यामुळे तो घरबशात झाला. घरबशात झाल्यामुळं त्याला कोणतंच कामधंदा करता येणार. मग त्याचं हे त्याच्या घरचेच करू लागले. घरचेच काही दिवस त्या घरच्या बायकोनं यानं सगळ्यानं मुलांनी केलं. नंतर मात्र ते पुढे त्याला सुना आल्या, सुना सुद्धा त्याचं कधी करत नसत, म्हणजे याच्यावर त्याच्यानं वाद. मग तो भरपूर टेन्शन मध्ये आला आणि भरपूर असं टेन्शन पायी एक दिवस तो मयतच झाला. मला सांगायचं तात्पर्य बनवायला एवढं की दुसऱ्याचं वाईट सोचू नका आणि स्वतःही टेन्शन घेऊ नका. चांगलं जीवन जगा, आनंदाने चांगलं असं जीवन जगा. जीवन हे पुन्हा पुन्हा नसते, तर हे जीवन हे काही काळासाठी असते. म्हणून प्रत्येकाचं चांगलं स्वतः आणि स्वतःच चांगलं करून घ्या. एवढं ठिकाण सांगायचं मला. बंधूंनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणातरी काम असतात त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा. म्हणजे असेच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांचं सुद्धा काम पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार